तर आमच्या सरकारांना म्हटलं होतं, की बरेच दिवस झालं आपण कुठे गेलो नाही, तर एखाद्या छोट्याशा ट्रिपला आम्हाला घेऊन जा. तर आम्ही वन डे एक छोट्याशा डेटवर गेलो होतो. मूल झाल्यानंतर डेटवर जाणं ह्या गोष्टी तर विसराच, एकत्र टाईम स्पेंड करायला पण भेटत नाही. पण अशा वेळेला आपल्याला त्या मुलाला सोबत घेऊन डेटवर जावं लागतं. जेवणाच्या आधी तिला आम्ही जेवण भरवलं. तरीही ज्यावेळेस जेवण आलं, त्यावेळेस तिला त्या ताटातलं खायचंच होतं. त्याच्यामुळं तिचा खाऊ त्या ताटात ठेवून आम्ही तिला असं भासवत होतो, की याच ताटातलं तुला जेवण भरवतो. हे असं आमचं दररोजचं रुटीन चालू आहे. छानपैकी खेळत-मिळत तिच्यासोबत दिवस घालवत आणि आम्ही दोघांनी एकत्र छान टाईम स्पेंड करून आम्ही परत निघालो परतीच्या प्रवासाला. हे असंच असतं बाळ झाल्यानंतर. तुम्हाला असेच बिझी आयुष्यातून छोटे-छोटे सुखाचे, आनंदाचे आणि सहजीवनाचे क्षण शोधावे लागतात आणि ते कधी-कधी क्षण निर्माण करावे लागतात. हे एम-पीचं एक शहर आणि ही आमची गाडी आणि ह्या आम्ही दोघी आणि आमचा बाबा गाडी चालवतोय. आणि हे रमत-गमत आम्ही चाललोय आता घरी. तर हे असंच असतं. लग्नानंतर तसंच असतं. जाताना आम्ही छानपैकी गाणी म्हणत होतो आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला.